नेत्रा, कोण आहे? नेत्रा, हाय यार प्रिया आत्ता. नेत्रा दार उघडणं पटकन. कशाला? मला आत येऊ दे, मग सांगते कशाला ते. खड्ड्यात जा, मला झोप आली. नेत्रा प्लीज पटकन दार उघड, माझं तुझ्याकडे काम आहे महत्वाचं. या माझी झोप महत्वाची आहे. मी दमते दिवसभर काम करून. तुझ्यासारखी उंडारत नाही ग नटून. नेत्रा, नेत्रा उघड ना दार प्लीज. ए बाई, उद्या सकाळी बोल ना जे काय बोलायचं ते. आत्ताच काय नडलंय? नेत्रा, नेत्रा दार उघड. नेत्रा, नेत्रा दार उघड ना. प्रिया, तू दार तोडलंस तरी मी उठणार नाहीये, कळलं का तुला? प्लीज जा तुझ्या खोलीत जाऊन झोप आणि मलाही झोपू दे. नेत्रा, मंजिरी वहिनी, मंजुषा ताई, तुम्ही केव्हा आलात? काय झालं वहिनी? काय नाही, मधुराची आठवण आली मला. आज रक्षाबंधन आहे ना. मंजुषा ताई, आम्हाला भाऊ नाहीये, म्हणजे सुहास आहे, पण शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर गावीच असायचं तो. मग राखी कुणाला बांधणार ना. मग मधुरा म्हणायची, दी आपल्याला भाऊ नाहीये, पण माझ्यासाठी तूच माझी बहीणही आणि भाऊ सुद्धा. आणि मग दरवर्षी मलाच राखी बांधायची वेडी. आज नसती तर. वहिनी सावरा स्वतःला. असं सणावाराच्या दिवशी तुम्ही डोळ्यातनं पाणी काढलेलं आवडायचं नाही मधुराला. चला, येत आहे ना? आले. लवकर. काय चाललंय गौऱ्या? तुला कसली घाई लागली? हा? ए आजी, मी नाही, ते पेढे माझी वाट बघताय. झालं, खाण्याशिवाय दिसतंय बाई तुला. आता दे तिला काय ते. हो अगं. ना बाकीचा मी आरामशीर खातो. हे अरे, आता ये इकडं. आजी म्हणजे ना नुसती घाई सगळ्याची. मंजिरी, काय ग? व्यंग आला नाही त्यो? हा, व्यंग भाऊजी ना, मी बोलले त्यांच्याशी. आज मी यांच्या ऑफिसला जाणार आहे दुपारी. अच्छा नाही.
त्याला एकच हवाय. सत्या, मंजुषानं आता राखी बांधली या. जन्मभर रक्षण केलं पाहिजे तिचं. आजी, खरं तर सत्यजित दादांनी आधीच रक्षण केलंय माझं. एखादा सख्खा भाऊही करणार नाही एवढं केलंय त्यांनी माझ्यासाठी. अरे आज सकाळी सकाळी इकडे? लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह कुठे? लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह. एक काम कर ना, बिस्किट दे ना जरा प्लीज. हे कशी घेऊ? हातात धरून उभी राहा. हा? काय म्हणत होतीस तू? लॅपटॉप आणि पेनड्राईव्ह कुठे आहे? लॅपटॉप जो माझा आहे. हो जो तुझ्या रूम मध्ये होता. हो तो असा काळ्या रंगाचा होता तोच ना? हो तोच. कसं आहे ना प्रिया, मुळात तो लॅपटॉप माझ्या मालकीचा आहे. मला न विचारता तो तुझ्या रूम मध्ये गेलाच कसा? अशा दुसऱ्याच्या वस्तू न विचारता घेऊ नये. बॅड मॅनर्स. लेक्चर नकोय. लॅपटॉप ठेव तुझ्याकडे. मला फक्त पेनड्राईव्ह हवाय, तो दे. पेनड्राईव्ह? कुठला पेनड्राईव्ह? तोच पेनड्राईव्ह जो माझ्या रूम मध्ये होता. हे बघ, तुझ्या रूम मध्ये माझा लॅपटॉप होता, तो मी घेऊन गेले. तुझा पेनड्राईव्ह मी कशाला बघायला जाऊ? नेत्रा, खोटं बोलतेस तू. माझा पेनड्राईव्ह दे. हे बघ, हाती अन्न आहे हातात. बिस्किटाची शपथ, मी तुझा पेनड्राईव्ह बघितलेला नाही. जाऊन शोध ना, तुझ्या रूम मध्ये असेल तिथेच कुठेतरी. अख्खी रूम शोधून आले मी, कुठेही नाहीये म्हणून विचारते तुला. नाही आहे. त्या तिथे कोपऱ्यात माझी लॅपटॉपची बॅग आहे. जाऊन बघ त्याच्यात आहे का. ए प्रिया, बिस्किट दे. अगं नाहीये याच्यात. मला नाही माहिती कुठे हरवलं असेल. नेत्रा, प्रिया, बिस्किट दे ना प्लीज. प्रिया, कप राहिला, चहा पण संपलाय. बिस्किट मिळेल. सत्यजित आपल्या दोघांबद्दलचं सत्य हे तिला कधी कळणार? आता तर तिला हे सांगायलाच हवं ना. म्हणजे पती म्हणून तुझं ते कर्तव्य आहे आणि पत्नी म्हणून तिचा तो हक्क आहे. तुला जर असं कळलं उद्या की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, खूप मोठी चूक, माफ करू शकशील मला? नाही. मंजिरीला यातलं काहीच सांगू नकोस. सत्या, काय रे, कसं चाललंय समजा? व्यवस्थित आहे ना? होय. चला, आता नेटानं संसार करायचा आणि सुखी राहा. सत्या, कसल्या इव्हेंटरीत आहे? अगं नाही, ते जरा कामाचं नाही, ते ठाव आहे मला. काय चालतंय तुझ्या मनात? हा, आजी एक विचारू? विचार की. परवानगी कसली घेतो? हा, म्हणजे बघ, समजा छान चाललेलं असताना समजा आपल्याला असं वाटलं की
आपल्या हातून आधी कुठली तरी एक चूक घडून गेली, तर मग आपण ती चूक आत्ता मान्य करावी का? समजा छान चाललेलं असताना. म्हणजे असं बघ की आत्ता आपण जर ती चूक मान्य केली तर आत्ता जे छान चाललेलं आहे ते कदाचित छान राहणार नाही. पण मग चूक मान्यच केली नाही तर मग तो आपला भ्याडपणा ठरेल, नाही का? मग अशा वेळी नेमकं कसं वागावं माणसानं? सत्य तू काय बोलतो मला काय बी कळत नाही बघ. मी तुला एक उदाहरण देतो. म्हणजे समजा उद्या माझ्या गाडी समोर येऊन कोणाचा तरी ऍक्सिडेंट झाला, दगावला तो माणूस, पण म्या माझी जबाबदारी झटकलेली नाही, म्या माझ्या चुकीपासून लांब पळालेलो नाही. त्या माणसानंतर त्या माणसाच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी म्या घेतो. त्याच्या पोराबाळांना म्या सांभाळतो, त्यांची समधी काळजी घेतो, त्यांच्या माणसाची कमी मी त्यांना जाणवू देत नाही. पण त्यांना हे माहित नाही की त्यांचा माणूस माझ्यामुळे दगावलाय. ती लोक मला देव मानतात, माझा आदर करतात, पण मग त्यांना जर म्या हे सांगितलं की माझ्यामुळंच, तर म्हणजे तुला कळतं ना वाजे, काय करू म्या? तूच सांग ना मला. सत्या, लेकरा प्रत्येक गोष्टीचं आजीकडे उत्तर नसतं या. कबूल केल्यानं तुझ्या मनावरचं ओझं जर उतरत असेल तर कबूल करून टाक. काय ग? काय ढूंढतीस? आत्या माझं पेन ड्राईव्ह हरवलंय, तेच शोधतेय. अगं मग दुसरं पेन घे की. अगं आत्या, पेन नाही, पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह म्हणजे काय असतं? ते ते असतं ना, कम्प्युटर आणि लॅपटॉपला अटॅच करतात, त्याच्यात सगळा डेटा स्टोअर्ड असतो. म्हणजे आपली सगळी माहिती असते ना, ती त्या पेन ड्राईव्ह मध्ये असते. अगं मग त्यासाठी पेन ड्राईव्ह कशाला पाहिजे? समद्यांची माहिती मी तुला देते, समद माहितीये मला. त्याची काही गरज नाहीये, तू फक्त मला ते शोधायला मदत कर. हो, पण असं नेमकं काय आहे त्या पेन ड्राईव्ह मध्ये? त्याच्यात माझे आणि सत्यजितचे जुने फोटोज आहेत. सत्यजित आणि तुझे फोटो? आणि ते तुला आत्ता कशा पाहिजे? हे बघ प्रिया, आता तुझं लगीन सुहासरावांबरोबर ठरलं या. आता हे समजा बरोबर नाही. आत्या प्लीज, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मला ते सगळे फोटो डिलीट करून टाकायचे म्हणून शोधते मी ते. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. आत्या हे प्लीज. बघ, तू सुहासरावांना तुझ्याबद्दल आणि सत्यजित बद्दल समज सांगितलंयस? त्याला सांगायची काही गरजच लागणार नाही. एकदा का मी ते फुटेज मंजिरीला दाखवलं की सगळं काही अगं प्रिया, बोल ना काहीतरी. आत्या, मी नाही सांगितलं अजून. आत्या प्लीज, आता ते प्रश्न उत्तरच राहू दे ना. तू आधी मला ते पेनड्राईव्ह शोधायला मदत कर. तू ह्या साईडला बघ, मी तिकडे बघते. बघते. अगं पण मला सांगते, पेनड्राईव्ह असतं तरी कसं, काळं की गोरं? आता तुझा आणि सत्यजितचा फोटो असेल म्हणजे नक्की अल्बम सारखा असेल. काय सुहासरावांचं मुंबईच्या त्या
डिझायनर्सशी बोलणं झालेलं आहे, तर त्यांची खरेदी बहुधा मुंबईकडूनच होईल. आणि प्रियाची खरेदी? या आजपासून सुरू करायची. आणि गौरांग, तू त्या डेकोरेटरशी बोलणं झालंय. माझी उद्या त्यांच्याबरोबर मीटिंग आहे. आई, तू बघ प्रियाच्या लग्नात मी काय शामियाना उभा करतो. शामियाना उभारून काय मुजरा करायचा तिथे? ए सॅम्पल, हा कशाला तुझं अकलेचं प्रदर्शन मानतेस? आई बघितलं मला सतत कसं टोचून बोलतो ते. ए तू गप्पा बस. आई हिला एक मिनिट तुम्ही कशाला भांडता याच्यावरून? आणि गौरांग, जे काही करशील ते मुधोळकरांना शोभेल असं कर म्हणजे झालं. आई नक्कीच. अगं आजपर्यंत मी माझं काम चोख करत आलोय. तू फक्त बघ. अरे पण हा असा शामियाना वगैरे उभारणार म्हणल्यावर भीती वाटते ना. ए आता तू एक मिनिट, आधी माझं काय ते ऐकून घ्या. आपली मुलीकडची बाजू आहे, त्यामुळे त्यांच्या मानपानामध्ये कुठेही कमी पडता कामा नये. तशी ती मंडळी आहेत समजूतदार, पण आपण आपल्या परीने व्यवस्थित असलेलं बरं. काय ग आई? हो आई बरोबर आहे. आपली मुलीकडची बाजू आहे, त्यामुळे सगळं व्यवस्थित होणार आहे. आई तुम्हाला नाही वाटत का तुमचा मुलगा जरा जास्तीच बोलतो? जास्त अति म्हणतात त्याला, अति. गे अरे तू आलीस. तुझ्याच लग्नाच्या खरेदीची बोलणी चालली आहे. काय तुझ्या आवडीचं काय काय घ्यायचं? मावशी, माझी आवड निवड तुझ्यापेक्षा वेगळी आहे का? अगं पण लग्न तुझं आहे ना. मावशी, तू ठरव सगळं. मी पार्लरला जाऊन येते. अगं पार्लर मध्ये कशाला जातेस उगीच? त्या बाईंनाच घरी बोलवून घे ना. का? आतापर्यंत तुम्ही सगळं ठरवलंत ना? मी काही बोलले का? आता एवढा साधा डिसिजन घेऊ दे की मला. का तुम्हाला हे सिद्ध करायचंय की मी कुठलाच निर्णय घ्यायच्या लायकीची नाहीये? मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणायचं नव्हतं, पण अर्थ तोच होता ना. कळतंय मला सगळं. आय एम सॉरी प्रिया. आई मी बघून येते. प्रिया कुठे चाललीस? मगाशी सगळ्यांसमोर सांगितलं तेव्हा कानात कापसाचे बोळे घातले होतेस का? पार्लर मध्ये चालली. मला आज दिलेलं उत्तर नकोय, मला खरं उत्तर हवंय. तेच खरं आहे नेत्रा. बाकीच्यांना द्यायची उत्तर मला देऊ नकोस तू प्रिया, कारण मला माहितीये किती खोटी आहे. खरं सांग कुठे चालली? आणि मी का सांगू हे तुला? खरंय. आता तू मला काही का सांगावं आणि मी काही सांगितलेलं तरी तू का ऐकावं? इतके दिवस आपण या घरात एकत्र राहतोय, हसलोय, बोललोय, नाही म्हणलं तरी मैत्रिणी होत आपण एकमेकींच्या. इतक्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या आहेत. तुझी काळजी वाटायला लागली आहे थोडीशी, म्हणून सांगते, सुहासशी लग्न कर आणि या घरातून जा एकदाची. सुखी हो. काही नसती कारस्थानं डोक्यात असतील तर प्लीज ते डोक्यातनं काढून टाक, तुझ्या स्वतःसाठी प्लीज. झाले सल्ले देऊ? आता तोंड बंद कर आणि आतमध्ये जा. प्रिया, प्रिया, तू मनाला नको लावून घेस. काय तिचं आता लग्न आहे, ती दुसऱ्या घरी चालली आहे. होते एखाद्या वेळेला अशी चिडचिड मुलींची.